नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो जरा आधी सांगते कारण तो खूपच मजेशीर आहे. काव्यानं माहेरी निघालेली असते तेव्हा वसू आत्या आडव्या होतात आणि म्हणतात कुठे चालली ही. मग हा पार्थ सांगतो त्या त्यांच्या माहेरी चालल्यात. मग वसू आत्या उगाचच बोलायला लागतात, हिला काही रीतभात आहे का, सासूला विचारायचं सासऱ्याला विचारायचं. काव्यामध्येच म्हणते काळी मांजर कुठली कशाला आडवी जाते कोणास ठाऊक. मग या दोघींचे कडाडून भांडणं होतात घरामध्ये. मजा आली मला हा प्रोमो पाहून. पण असो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की जीवाला आलाय ताप आणि काय काय घडलंय ते बघत राहा. आता सुरुवातीला पार्थ त्याच्या ऑफिसमध्ये बसून विचार करत असतो, नंदिनी जीवाची बायको आहे हे खरंय, पण अजूनही नंदिनीच्या बोलण्याचा किती आधार वाटतो, त्यांच्या आसपास असण्याचा पण आधार वाटतो. आता तेवढ्यात त्याला कुठला तरी ऑफिसचा फोन आलाय. मग तो सांगतो त्यांना मी पोहोचतोय ऑफिसमध्ये. आणि मग पुन्हा विचार करायला लागतो, आजकाल मला सगळीकडेच उशीर होतोय. या लग्नामुळे खूपच डिस्टर्ब झालंय सगळं. एकट्या नंदिनी या सगळ्या गोष्टीत मॅच्युअर्डली वागतायत. म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये प्रॉब्लेम पण आहे आणि सोल्युशन पण काव्यासोबत सोल्युशन पण नाहीये आणि काहीच नाहीये. कसं समजवू काव्याला कळतच नाही. आणि मी तरी काय समजून घेऊ. तर आता असं तो विचार करतोच आहे. आणि पुन्हा त्याला सारखे त्याच्या ऑफिसेसचे फोन येत असतात आणि तो सांगत असतो सगळ्यांना, आलो मी पोहोचतोच आहे. तर बघा प्रेक्षकांनो, हे सगळे बिचारे खूप टेन्शनमध्ये, पुढे काय काय होईल आणि काय काय नाही याचा काही अंदाज नाहीये या बिचाऱ्यांना. आता पुढचा सीन बघा. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय जीवा घरी आलेला असतो पण प्रचंड घामाघूम झालेला असतो उन्हामुळे. आता या मानिनी ताई येतात आणि म्हणतात, काय रे जीवा, अरे किती उशीर, अरे हे काय, अरे किती घाम आलाय तुला जीवा. पण तेवढ्यात जीवाचे वडील आलेले दिसताय आपल्याला. तेवढ्यात ते मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात, काय झालं, नजर मिळवायची लाज वाटते का याला. अरे लाज तर वाटलीच पाहिजे असं म्हणून आता ते जोरात जीवाच्या तोंडात मारतात. जीवा ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये असं दाखवलंय त्यांनी. आता सगळेजण जीवाकडेच बघतात आणि एक एक करून सगळे गोळा झालेत. मंजू आत्या, त्यांचा नवरा, वसू आत्या. आता जीवाला कळतच नाही हे काय झालंय. काव्या पण आली आहे तिथे, घरातले प्रत्येक जण आहेत. आता हे जीवाचे वडील म्हणतात, तू जे काही केलंय ना त्यामुळे शर्मेने मान खाली घालायला झालंय आम्हाला. मग आता वसू आत्या म्हणतात, आज त्या अनिशामुळे कळलंय आम्हाला काय खरंय आणि काय खोटंय ते. रम्या म्हणते, जीवा तू काय केलंयस कळतंय का तुला. मग हा पाठ चिडतो, तुझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं हे तुला आधी का नाही सांगता आलं. पाठ खूप चिडलेला असतो, सगळेच चिडलेले असतात, फक्त जीवालाच ब्लेम करतात. मग सगळे म्हणतात, का नाही सांगितलंस जीवा, बोल का नाही सांगितलंस. मग त्याचे वडील म्हणतात, तू 2-2 मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केलीस जीवा, कळतंय का तुला काही. तू हे सगळं आधी का नाही बोललास. शेवटी जीवा चिडतो आणि म्हणतो, कारण लग्न होऊन गेलं होतं, सांगून काय करणार होतो मी. माझं काव्यावर प्रेम होतं आणि मी जर सांगितलं असतं तर त्याने काय झालं असतं. आता काव्या त्याच्याकडे रागाने बघायला लागते आणि जोरात त्याच्या अंगावर ओरड होतं. म्हणजे आत्ता प्रेम नाहीये तुझं जीवा माझ्यावर. अरे तुझं आत्ता पण प्रेम आहे जीवा, मला माहित आहे ते. हे तू सगळ्यांना का नाही सांगत आहेस. मी तुला आधीपासून सांगत होते की बोलू आपण सगळ्यांशी, सांगू सगळ्यांना. मग सांग की, काय हरकत आहे सांगायला. पण जीवा मात्र आता शांत बसलाय. पार्थ म्हणतो, अरे बाबा जीवा, तुझं काव्यावर प्रेम होतं तर मग नंदिनीशी लग्न का केलंस तू. नंदिनी पण त्याच्याकडे रागाने बघते. आता मंजू आत्या म्हणतात, इतके दिवस आम्ही या दोघींना त्रास देत होतो पण खरं तर तुझ्या थोबाडीत मारायला पाहिजे होतं जीवा, हे काय केलंस तू. मानिनी ताई मान खाली घालून उभ्या आहेत. आता पुन्हा एकदा नंदिनी समोर येते आणि म्हणते, जीवा का केलं तुम्ही असं, का केलं का तुम्ही लग्न माझ्याशी, सांगा, बोला ना. आता सगळेजण जीवाकडे असं बघताय जणू काही सगळ्या गोष्टीचं ब्लेम बिचारा एकट्या जीवानेच घेतलाय. तर नंदिनी पुढे म्हणते, का म्हणाला तसं, माझे एकतर्फी प्रेम होतं म्हणून. मग आता नंदिनी असं बोलायला लागते तेव्हा जीवा म्हणतो, ऐका तर खरी माझं. नंदिनी म्हणते, मला काही एक ऐकायचं नाहीये तुमचं. मी तुम्हाला देव मानलं होतं ना, काय केलं तुम्ही. माझी अब्रू वेशीला टांगलेली असताना तुम्हीच माझ्या डोक्यावर हात ठेवलात ना, तुम्हीच म्हणालात ना मी लग्न करतो म्हणून. आणि हे सगळं का, कशासाठी. मला किती अभिमान वाटला होता तुमचा. मला असा नवरा मिळालाय की जो माझी मान कधी झुकू देणार नाही. पण मला असा नवरा मिळालाय की त्याला नवरा म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. आता नंदिनी जेव्हा असं बोलते तेव्हा जीवाला एकदम कसं तरी होतं. आता लगेच सगळेजण जीवाकडे बघताय राग. जीवा आता पार्थला म्हणतो, दादा अरे ऐक ना रे तू तरी माझं. अरे मला कळतंय रे माझी चूक झाली आहे. पण आता पार्थ चिडून म्हणतो, याला चूक म्हणतोयस तू जीवा, अरे मुद्दाम केलेला गुन्हा आहे तू हा.
तुला काही कळतंय तू काय केलंस? अरे जीवा, तुझं प्रेम होतं जिच्यावर ती आता बायको आहे ना रे माझी. अरे तुझं एवढं प्रेम होतं काव्यावर तर मग लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सांगायचं. आपण सगळं संपवून टाकलं असतं ना रे तिथल्या तिथे. तुझं काव्यावर प्रेम होतं तर नंदिनीशी का लग्न केलंस? का लग्न केलंस सांग ना. पण आता मात्र जीवाकडे काहीच उत्तर नाहीये. आता सगळेच जण जीवाला खूप असं राग राग बघतायत. मग आता पार्थ म्हणतो, तू हे सगळं स्वतःहून केलंस ना जीवा? बोल, अरे बोल ना. मग आता काव्या म्हणते, बोल ना जीवा, का का लग्न केलंस तू नंदिनी ताईशी, का केलंस? मग जीवा खरं खरं सगळ्यांना सांगतो, मला राग आला होता काव्या तुझ्या रागामुळेच मी नंदिनीशी लग्न केलंय. आता जीवा जेव्हा असं उत्तर देतो तेव्हा सगळेजण सरप्राईज होतात की रागासाठी एवढं मोठं. मग जीवा म्हणतो, काव्या मी तुला सांगितलं होतं ना की सगळ्यांना सांगून टाक. तू सांगितलंस सगळ्यांना? नाही सांगितलंस. मी तयार होतो ना तुझ्यासोबत यायला, कुठेही यायला तयार होतो. तू नाही आलीस ना? नाही आलीस. तूच आधी लग्न करून मोकळी झालीस दादाशी. मी खूप हर्ट झालो होतो ग तुझ्या अशा वागण्यामुळे. राग आला होता मला तुझा खूप काव्या. बाहेर सगळेजण नंदिनीला वाटेल ते बोलत होते, तिच्या कॅरेक्टरवर चिखलफेक करत होते. मला हे सगळं बघवलं नाही आणि म्हणूनच आता जीवा असं बोलतो तेव्हा एकदम नंदिनी म्हणते, लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुम्हाला हे सगळं इतकं खोटं बोलताना? आता जीवा नंदिनीकडे बघतच राहतो, नंदिनी अशी का बोलते म्हणून. नंदिनी म्हणते, हे लग्न ना तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा मेल इगो शांत होण्यासाठी केलंय जीवा. आता नंदिनी जेव्हा असं सडेतोड उत्तर देते तेव्हा जीवाचे एकदम खाडकन डोळेच उघडतात. खरंच की माझं काय चुकलंय यात? नंदिनी पुढे म्हणते, काव्याने मला सगळं सांगितलंय. काव्या तुम्हाला आल्या दिवसापासून म्हणत होती की आपण सगळ्यांना सगळं सांगू, पण तुम्ही तिचं नाही ऐकलं. आता मी काय करू जीवा, मी काय करू सांगा? हे लग्न मी माझं आपलं मानून बसले, या मंगळसूत्राला आपलं मानून बसले मी. नंदिनी जेव्हा असं बोलत असते तेव्हा या मानिनीताईंना खूप वाईट वाटतंय. आता नंदिनी म्हणते, काय अर्थ आहे या लग्नाला सांगा? जीवा म्हणतो, हो मला मान्य आहे हे लग्न मी काव्याच्या रागापोटी केलं, पण त्यानंतर तू ज्या पद्धतीने माझी काळजी घेत होतीस ना त्यानंतर मला गिल्ट वाटायला लागला होता ग नंदिनी. तू माझी काळजी घेते तरी पण मी तुला फसवतोय या गोष्टीची मला भीती वाटत होती नंदिनी. आता जेव्हा जीवा असं उत्तर देतो तेव्हा सगळेजण शॉक्ड होतात आणि मोस्टली सगळ्यात जास्ती सरप्राईज काव्या होते. मग जीवा म्हणतो, म्हणूनच तुला सांगत नव्हतो ग मी या सगळ्याबद्दल. माझ्या आईवडिलांना किती अभिमान वाटत होता माझा. या लग्नाच्या निर्णयामुळे तुझा मान आणि त्यांची अब्रू दोन्ही सावरलं गेलं होतं नंदिनी. त्यामुळे मी कसं सांगणार होतो मी काव्यावर प्रेम करतोय? कसं मी सांगू सांग ना. अगं मी दडपणाखाली होतो ग, मला भीती वाटत होती माझ्या या एका निर्णयामुळे आपलं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होईल या गोष्टीची मला भीती वाटत होती नंदिनी. मी जर हे सांगितलं असतं ना आणि जसं तुझ्या आईला हार्ट अटॅक आला तसंच जर. आता जीवा पुढे मानिनीताईंकडे बघतो आणि तो म्हणतो, माझ्या आईवडिलांना काही होणार नाही ना या भीतीने मी नाही सांगितलं ग नंदिनी, माझं चुकलं का? आता जेव्हा जीवा असं बोलतो ना तेव्हा सगळेच जण जीवा काहीतरीच बोलतोय असं रिॲक्ट करतात, म्हणजे नंदिनी सोडून. जीवा म्हणतो, तुला मी मनापासून सांगतोय नंदिनी, हेच कारण होतं ग माझ्या न सांगण्याचं. त्यावरती आता रम्या अशी वाकडं तिकडं तोंड करते. मग जीवा म्हणतो, अगं पण नंदिनी मी तुला खरं सांगू का, मला तुला दुखवायचं नव्हतं. मग नंदिनी म्हणते, पण शेवटी तुम्ही दुखवलंच ना मला. आता नंदिनी रडत असते, मानिनीताई मान घालून उभ्या आहेत. पण पार्थ म्हणतो, आता जीवा ही कशी सुधारणार आहे चूक, कशी सुधारणार आहेस तू? तुझ्यामुळे आपल्या चौघांना भोगावं लागणार आहे आता. आता जेव्हा पार्थ असं बोलतो तेव्हा जोरात त्याच्या कानाखाली मारतो आणि जीवा खाली पडतो. आणि प्रेक्षकांनो इथे जीवा शुद्धीवर येतो, कारण हे एवढं लंबलचक स्वप्न दाखवलं त्यांनी. पण ठीक आहे, स्वप्न जरी असलं तरी जीवाने या नंदिनीशी लग्न करण्याचं कारण आणि काव्याचं लग्न एक्सेप्ट न करायचं कारण आपल्याला या स्वप्नामध्ये सांगितलं आहे. ते एक बेटर होतं की नाही? तर असो. आता जीवा जेव्हा असा खाली कोसळतो तेव्हा या मानिनीताई त्याला सावरतात. जीवा, अरे जीवा, अरे बाबा काय झालंय तुला? अरे तुला ताप आलाय रे जीवा. मानिनीताई त्याला कसं बसं उभं करत त्यांना तो आवरत नसतो. मग त्या सगळ्यांना आवाज देतात. मग पार्थ, नंदिनी सगळेच धावत येतात. आता त्याला चक्कर येते तेव्हा त्या जोरात किंचाळतात, अरे काय झालं बेटा, तुला बरं नाही वाटत आहे का? अरे जीवा. आता मोठ्याने त्या ओरडतात, पार्थ, नंदिनी इकडे या. आता सगळेच जण धावत येतात, काव्यासुद्धा धावत येते. हे दोघंचे दोघं मिळून आता त्याला खोलीत घेऊन जातात. त्याची खोली असते. काव्याचा जीव कासावीस होतोय, कारण अजूनही काव्याचं प्रेम या जीवावर आहे, त्यामुळे सगळा गोंधळ चालू आहे.
तर असो, आता नंदिनी आणि पार्थने त्याला कसंबसं खोलीत आणलंय आणि तिथे खाली असं झोपवलंय त्याच्या पलंगावर. जीवाचं डोकं प्रचंड दुखत असतं. उन्हामुळे त्याला ऊन लागलेलं आहे असं वाटतंय खरी. आता पार्थ म्हणतो, जीवा अरे काय झालं रे, तुला ऊन लागलं का रे? मग नंदिनी म्हणते, हो ना, असं वाटतंय खरी. मला तर वाटतं की त्यांना डॉक्टरांना. मग पार्थ म्हणतो, हो हो, मी डॉक्टरांना ताबडतोब फोन करतो. मग जीवा म्हणतो, नाही नाही, डॉक्टरांना नाही फोन करायचा. पार्थ म्हणतो, वेडायस का जीवा, अरे ताप आहे तुला, डॉक्टरांना फोन करू दे. जीवा म्हणतो, अरे काय जबरदस्ती आहे तुझी दादा. तो असा विवळत पण असतो आणि एकीकडे ओरडत पण असतो. शेवटी नंदिनी म्हणते, असं काय करताय जीवा, डॉक्टरांना फोन करू द्या ना. मग पार्थ म्हणतो, थांब नंदिनी, नंतर फोन करू आपण, त्याला आराम करू दे. आणि मग तो आराम करतोय जीवा. पार्थ त्याला तिथे खोलीत सोडतो आणि निघून जातो. आता ही नंदिनी त्याची खूप काळजी घेते. प्रेक्षकांनो, तो प्रसंग छान दाखवलाय. आता नंदिनी त्याच्या डोक्याला हात लावते पार्थ गेल्यावर आणि बघते तर काय, त्याला खूप ताप असतो. नंदिनी म्हणते, बापरे जीवा, तुम्हाला खूप ताप आहे. अहो 2 घास खा आणि गोळी घ्या बरं आधी. जीवा म्हणत असतो, मला नको आहे, मी नाही काही खाणार. नंदिनी चिडते आणि म्हणते, हे बघा, असे सगळे हट्ट नाही पुरवले जाणार तुमचे. आधी गोळी काहीतरी खाऊन घ्या, मग गोळी घ्या, त्याशिवाय तुम्हाला कसं बरं वाटणार, किती ताप आहे बघा. आता नंदिनीने त्याच्या अंगावर चादर टाकल्या तो पटकन असा झोपी जातो. त्याला प्रचंड थंडी वाजत असते. नंदिनी आता खाली येते जीवासाठी काहीतरी खायला घेऊन येण्यासाठी. इकडे जीवाचे आई वडील काळजी करत असतात. मग आता ते म्हणतात, काय ग नंदिनी, अगं बरं आहे का ग जीवाला? आता नंदिनी म्हणते, हो बरं आहे बाबा, त्यांना ना जरा ताप आलाय. मग त्याचे वडील म्हणतात, मी जरा बघून येऊ का जीवाला? नंदिनी म्हणते, बाबा त्यांना ना आत्ताच झोप लागली आहे. त्यावर ते म्हणतात, बरं जाऊ दे, घेऊ दे बाई विश्रांती त्याला, उगाचच त्याला डिस्टर्ब व्हायचं मी गेल्यावर. पण ताप जास्ती असेल तर डॉक्टरांना बोलू नंदिनी. मग नंदिनी म्हणते, हो आत्ता ते झोपलेत ना, तर झोपू द्यात त्यांना जरा खाऊ देत, गोळी घेऊ देत. रात्रभर नाही उतरला ताप तर मग बोलवू सकाळी डॉक्टरांना. मग आता या मानिनताई म्हणतात, सरबत वगैरे काही करू नको बाई, त्यांना पटकन खायला दे. मग आता काव्या म्हणते, काकू मी जाऊन घेऊन येऊ का पटकन, पोळ्या तयार आहेत ना? मानिनताई म्हणतात, थांब जरा काव्या, मी घेऊन येते. आणि मानिनीताई वरण भात घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्यात. नंदिनी म्हणते, बाबा काळजी नका करू, ठीक होतील ते. आल्या बाई वसू आत्याला दुसरं काही काम नसतं. वसू आत्या म्हणतात, असा कसा ठीक होईल तो, कसा ठीक होईल? याच्या आधी कधी त्याला चक्कर आली नाही जीवाला आणि आता चक्करही आली, तू सांगते ताप पण आहे. असं कसं ताप आला ग त्याला? जसं काही नंदिनीनेच काहीतरी ताप आणायचा मंत्र टाकला त्याच्यावर. वसू आत्या असं बोलताय. मग या वसू आत्या म्हणतात, त्याला कधीच ताप आला नाही, आता कसं काय ताप आला असा? मग ते पार्थचे वडील म्हणतात, अगं वसुताई, कशाचं तरी टेन्शन घेतलं असेल त्याने, खाल्लेलं नाहीये, उन्हात फिरला तो, आला असेल ताप, त्याच्यावरून काय बोलतेस तू? झालं. वसू आत्या म्हणतात, कशाचं तरी नाही, अरे या लग्नाचं टेन्शन घेतलंय त्याने. तुला मी सांगू लागले विक्रम, पोरं या लग्नामुळे खुश नाहीयेत, तुला का कळत नाहीये रे? यांना आपलं आलं गेलं की एकच विषय प्रेक्षकांनो, घटस्फोट. यांचं लग्न मोडून टाका. वसू आत्या आपला झेंडा घेऊनच फिरत असता हातात. आता वसू आत्या म्हणतात, या लग्नामुळे हे सगळं होतंय. विक्रम आज चक्कर आली आणि उद्या. आता नंदिनी म्हणते, आत्याबाई असं कशाला बोलताय तुम्ही, आधी सगळे टेन्शनमध्ये, तुमच्या अशा बोलण्यामुळे सगळ्यांना भीती वाटेल ना. ताप कशी आली, चक्कर कशी आली हे विचार करण्यापेक्षा त्यांची तब्येत सुधरूयात ना आपण. आता मानिनीताई पटकन तिला वरण भात देतात आणि म्हणतात, जाय बाई पटकन त्याला खाऊ घाल बरं वरण भात. मग नंदिनी म्हणते, बरोबर आलेच. आता वसू आत्या नंदिनी गेल्यावर म्हणतात, ही असं दाखवतीये जसं की हिला एकट्यालाच जीवाची काळजी आहे. आत्ता आली या घरात आणि आली मोठी मला शहाणपणा शिकवणारी. मानिनीताई लगेच विषय बदलतात आणि म्हणतात, अहो ताई, जीवासाठी ना वरण भात केलाय मी, गरम गरम आहे आणि मऊ आहे, देऊ का तुम्हाला? वसू आत्या म्हणतात, अगं मानिनी, सरळ सरळ सांग ना, निघून जा ताई इथून म्हणून. मानिनीताई म्हणतात, अहो तसं नाही हो. मग वसू आत्या म्हणतात, सगळेजण फक्त त्या नंदिनीचीच वकिली करा. मग शेवटी मानिनीताई म्हणतात, अहो तसं नाही आहे ताई. मग वसू आत्या स्वतःच बडबड करतात आणि स्वतःच निघून जातात. मग ही नंदिनी त्या जीवाला वरण भात खाऊ घालण्यासाठी म्हणून उठवायला जाते, पण त्याला गाढ झोप लागलेली असते. शेवटी नंदिनी म्हणते, जाऊ देत, झोपू देत यांना. आणि आता जीवाच्या अंगावर चादर टाकते. आता किती वेळ तिची काळजी दाखवली आहे. आता रात्रभर ती त्याच्या उशाशी बसून असते. तो जागा झाला की त्याच्या डोक्यावर हात ठेवत असते आणि एकदा त्याला उठवून बघते, पण तरी त्याला जागच येत नाही. जीवा खाऊन घेता का, थोडं उठता का? पण नाही, त्याला झोप लागलेली असते. पण आता नंदिनी विचार करते, त्यांची झोप झाली तर कदाचित ताप उतरेल, म्हणून ती आता तिथेच बसली आहे त्याच्या उशाशी. मग मध्येच त्याला जाग येतो अर्ध्या रात्री.
ती आता उठते आणि त्याचा ताप चेक करते, तर ताप खूप वाढलेला असतो, ताप 102 असतो. आता नंदिनी खूप घाबरते आणि विचार करते, बापरे 102 ताप. जीवा जीवा आता डॉक्टरांना बोलवू द्या बरं, आता तुम्ही आधी खा, गोळी घ्या आधी आणि बरं वाटेल तुम्हाला. हे बघा तुमचं आता मी काहीच ऐकणार नाहीये, चला उठा. डॉक्टरांना बोलवायचं नाही सारखं चाललंय. आता माझं ऐका बरं, उठा, गोळी घ्या, खाऊन घ्या आणि मग झोपा. आता नंदिनी उठवतेच त्याला आणि स्वतःच्या हाताने घास भरवते. आता त्या जीवाला खूप थंडी वाजत असते, तापेमध्ये थंडी वाजतेच ना. नंदिनी छान काळजी घेते असं त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो. थोडक्यात काय त्यांनी रिझन सांगितलंय की लग्न झाल्यानंतर कुटुंबाची परवड होऊ नये म्हणून हे बिचारे लग्न एक्सेप्ट करतायत. आता हे लग्न एक्सेप्ट करता करता हे एकमेकांच्या प्रेमात पडतील असं ते पुढे हळूहळू दाखवणार आहे. आणि त्यामध्ये वसुआत्या आहेच विलन काहीतरी मध्ये मध्ये करायला. तर असो, आता नंदिनीने त्याला गोळी दिली आहे आणि पुन्हा एकदा खाऊपिऊ घालून झोपवलाय. पण इकडे या काव्याची तगमग चालू असते ना. काव्याला काही रात्रभर झोप येत नसते, ती सारखी जीवाची काळजी करत असते. ती आता विचार करत असते, जीवा झोपला असेल का, त्याचा ताप उतरला असेल का, काय झालं असेल जीवाला, ठीक असेल की नाही तो. अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी तिला टेन्शन आलंय आणि विचार करते, मी जीवाला जाऊन भेटू पण शकत नाहीये. काय परिस्थिती ओढावली आहे माझ्यावर, जीवाची काळजी घेता येत नाहीये मला. जीवा मला विसरला असेल का, त्याचं माझ्यावर प्रेम असेल ना. आता काव्या स्वतःच्याच मनाशी हे बोलते आणि विचार करते, नाही काव्या असं निगेटिव्ह बोलू नकोस, जीवाच्या मनात आजही तूच आहेस. आणि आता पुन्हा दरवाजाकडे जाते आणि असं विचार करते, जाऊन जीवाला भेटून यावं. पुन्हा थांबवते स्वतःला आणि म्हणते, नाही मी जीवाला भेटूही शकत नाहीये. मी काय करू आता. त्याला अचानक इतका ताप का आला असेल, त्याने अनिशाच्या येण्याचं टेन्शन घेतलं असेल का. तेच झालं असणार आहे. त्याच टेन्शनमुळे त्याला चक्कर आली असणार आहे. मला त्याला भेटायची खूप इच्छा होते, पण मी काय करू. आता काव्याला आलंय टेन्शन, मी कशी जाऊ त्याला बघायला. मी आता इथे बसून फक्त इमॅजिनच करू का जीवाला बरं आहे की नाही ते. काव्याला टेन्शन आलेलं असतं, पण पार्थला मात्र झोप लागलेली असते बिचाऱ्याला. तर असो, आता इथेच हिच्या टेन्शनवर हा एपिसोड त्यांनी पूर्ण केला. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की काव्या निघालेली असते माहेरी. त्याचं कारण असं आहे की काव्याला आलाय जीवाचा राग, कारण ती जीवाला भेटायला जाते तेव्हा जीवा तिला रूडली बोलतो, काही काळजी करायची गरज नाहीये म्हणून. मग काव्या चिडते आणि माहेरी जायचा निर्णय घेते. पार्थ तिला माहेरी सोडायला चाललेला असतो तेव्हा वसुआत्या आडव्या जातात आणि म्हणतात, काय ग कुठे निघालीस. मग पार्थ म्हणतो, त्यांना माहेरी सोडायला चाललोय मी. मग आता या वसुआत्या चिडतात, सासूला विचारायचं, सासऱ्याला विचारायचं, परवानगी मागायची, काही कळतं का नाही. मग आता काव्य चिडते वसुआत्यावर आणि म्हणते, सतत आपलं काळी मांजरीसारखं आडवं काय येतं हो, दुसरं काही काम नाही का तुम्हाला आत्याबाई. मग आता वसुआत्या चिडतात, वसुआत्या संतापतात, काव्या काळी मांजर म्हणाली त्यांना म्हणून. मग आता पार्थ म्हणतो, काव्या असं बोलायचं नसतं. मग आता वसुआत्या म्हणतात, पार्थ उगाचच आव आणू नकोस माझी बाजू घ्यायचा, आली मोठी IAS ऑफिसर होणारी, उलटून बोलते सतत मोठ्या माणसांना. ते या दोघी जणी तिथे कचा भांडायला लागतात उंबरठ्यावरच. मजा येणार आहे उद्याचा एपिसोड बघायला. प्रेक्षकांना उद्या माझ्यासाठी थोडी वाट बघाल का, कारण हा व्हिडिओ द्यायला मला उद्या जरा वेळ लागणार आहे. उद्या मला 2-3 ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचंय, मला टाळता येणार नाही, जावंच लागेल. सो प्लीज मला जरा समजून घ्याल का. मी उद्या संध्याकाळी किंवा रात्री या मालिकेचा रिव्ह्यू देईल. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. तसं अर्जंट आहे म्हणूनच मी उशिरा रिव्ह्यू देते. सो उद्या भेटूयात नक्की, हे मात्र खरं आहे. आजचा एपिसोड कसा वाटला सांगा आणि माझ्या मेहनतीसाठी एखादं लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या, तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद.